नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती असो किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्हाला माहित असल्याच पाहिजेत। आता भारताच्या महत्त्वाच्या पदांवर कोण कोण विराजमान आहेत ही माहिती सुद्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया भारताच्या महत्त्वाच्या पदांविषयी। तर बघा, भारताच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू। ह्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत। त्यानंतर भारताचे उपराष्ट्रपती जे आहेत ते आहेत सीपी राधाकृष्णन, हे सुद्धा भारताचे 15वे उपराष्ट्रपती आहेत। त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14वे पंतप्रधान आहेत देशाचे आणि ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान या पदावर विराजमान झालेले आहेत। त्यानंतर बघा, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती जे आहेत ते आहेत सीपी राधाकृष्णन, हे सुद्धा राज्यसभेचे 15वे पदसिद्ध सभापती आहेत। त्यानंतर उपसभापती आहेत हरिवंश नारायण सिंह, हे 13वे उपसभापती आहेत राज्यसभेचे। त्यानंतर सभागृह नेते जगत प्रकाश नड्डा, हे राज्यसभेचे सभागृह नेते आहेत आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत मल्लिकार्जुन खगे। राज्यसभेचे महासचिव आहेत पीसी मोदी। त्यानंतर बघा, लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ते आहेत ओम बिर्ला हे आता सध्या 18व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर उपाध्यक्ष हे पद जे आहे ते सध्या रिक्त आहे। त्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी आणि लोकसभेचे महासचिव आहेत उत्पल कुमार सिंग। त्यानंतर आपल्या 251 लोकप्रतिनिधींचं संसद भवन आहे। 251 लोकप्रतिनिधी आपल्या संसद भवनात आहेत। त्यानंतर न्यायिक आणि न्यायाधिकरण यामध्ये बघा, भारताचे सरन्यायाधीश हे जे आहेत ते न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत आणि ते भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत। त्यानंतर भारताचे महान्यायवादी आहेत आर व्यंकटरमणी, हे 16वे भारताचे महान्यायवादी आहेत। त्यानंतर भारताचे सॉलिसिटर जनरल कोण आहेत? तुषार मेहता, हे भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत। त्यानंतर भारताचे लोकपाल अध्यक्ष न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर, हे भारताचे लोकपाल अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष NGT चे अध्यक्ष जे आहेत ते आहेत न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आताच फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा।